नागपूरमध्ये शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी कापूस बियाण्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। पाकिस्तानमध्ये कापसाचं बियाणं 400 रुपये किलो असताना सुद्धा भारतामध्ये मात्र ते तब्बल 2000 रुपयांना विकले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे। महागड्या बियाण्यांमुळे उत्पादन खर्च वाढून शेतकरी आत्महत्या करतील आणि शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती सुद्धा व्यक्त करत सरकारने पुन्हा वापरता येणारे सरळ वाण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे। खरीपाचा हंगाम तोंडावर आहे आणि मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात येते। मात्र कापसाची हीच बियाणे भारताच्या तुलनेत इतर देशात स्वस्त असल्याचा दावा शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आणि या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिलेलं आहे। आपल्यासोबत आहेत विजय जावंधिया सर, काय नेमका तुमचा मुद्दा आहे? मला आता एक माहिती अशी मिळाली की आपल्याकडे बीटी बियाणं आहे आणि पाकिस्तानमध्ये बीटी बियाणं आहे, पण पाकिस्तानमध्ये 3 जीन टाकलेलं बीटी बियाणं हे आपल्या रुपयामध्ये 400 रुपये किलोनी मिळत आहे। त्याचा हा पुरावा आहे की हे एक व्हरायटी आहे की तिथे 6300 रुपयाला ही 5 किलोची बॅग आहे। आता त्यांचे 3 रुपये म्हणजे आपला 1 रुपया म्हणजे 2000 रुपये झाले। मग 5 किलोची बॅग 2000 रुपयात म्हणजे एका किलोला 400 रुपये झाले। मग पाकिस्तान जर 3 जीनचं 400 रुपयात देऊ शकतं तर आपल्या इथे 2 जीनचंच बियाणं आहे बीजी2 2 जीनचं आहे, ते 910 रुपयाला 901 रुपयाला आपल्याला 450 ग्राम मिळतात, म्हणजे 2000 रुपये किलो झालं। मग पाकिस्तानात 3 जीनचं 400 रुपये किलो, आपल्याकडे 2 जीनचं 2000 रुपये किलो, ही लूट नाही का शेतकऱ्यांची? मी पंतप्रधानांना ही मागणी केली आहे की मी 2015 मध्ये सुद्धा पंतप्रधान कार्यालयात मला उत्तर आलेलं की आम्ही सरळ वाणाचं बियाणं तयार करू शकतो। आज 2026 आहे, 11 वर्षात सरळ वाणाचं बियाणं तयार झालेलं नाही। सरळ वाणाचं बियाणं तयार झालेलं असतं ही लूट भारतात सुद्धा थांबली असती। सरळ वाणाचं तयार झालं असतं तर शेतकऱ्यांना कमीत मिळालं असतं। सरळ वाणाचं बी असंच मिळालं असतं 400 रुपये किलोनी, आणि एकदा हे बियाणं घेतलं सरळ वाणाचं तर तो 2-3 वर्ष, जसे आमचे बापदादा फाउंडेशनचं बियाणं आणून 2-3 वर्ष आपल्याच कापसातनं सरकी करून वापरायचे, तसा तो वापरू शकला असता। आणि मला 2015 मध्ये जे उत्तर आलेलं आहे मोदी सरकारचं, त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे, ते पत्र सुद्धा माझ्यासोबत आहे, हे ते पत्र आहे 2015चं। याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की याच्यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्याचा खर्च कमी होईल, पण हे का करत नाहीये मला समजत नाहीये। मला असं वाटतं की बियाणा कंपन्यांची, मोन्सॅन्टो कंपनीची आम्ही स्वदेशी म्हणतो, पण अजूनही आम्ही विदेशीचे गुलाम आहोत, हे यातनं स्पष्ट होतं। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।